मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरीही काल गणरायाचं आगमन झालं। त्यांनी काय भावना व्यक्त केल्या यावेळी त्या पाहूया। गेल्या अनेक वर्षापासून आमच्याकडे गणेशाची प्रतिष्ठापना होते, त्याबरोबर गौरी पूजनही होतं आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे। बघा, माझ्या घरामध्ये माझी बायको गुजराती आहे, माझी सून पारशी आहे, पण आमच्या घरातलं वातावरण तुम्ही जर बघाल तर पूर्ण मराठमोळं वातावरण आमच्या घरी असतं आणि ज्या पद्धतीनं गणेशाची प्रतिष्ठापनापासून गेले 7 दिवस जी आराधना केली जाते ती अतिशय मनोभावे आमच्या सगळं कुटुंब एकत्रितपणे करत असतं आणि त्यामुळे हा आनंद वेगळा असतो। बाप्पा तर प्रत्येक गोष्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पावत आलाय। संकट कमी पण सुख खूप दिलंय बाप्पाने आयुष्यामध्ये, त्यामुळे असंच भविष्यामध्ये सुद्धा आता ज्या पद्धतीनं राज्याची सेवा करायची संधी उपलब्ध करून दिली आणि हे सगळं मिळालं ते बाप्पामुळे आणि आमचे जे पक्षाचे प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली। ती जबाबदारी यशस्वीपणे पेलण्याची क्षमता प्रताप सरनाईकमध्ये असेल म्हणून त्यांनीच ते पद मला दिलं असेल। त्यामुळे जास्तीत जास्त राज्याची सेवा करणार एसटी कर्मचाऱ्यांची माध्यमातून जसं काही प्रवाशांना जास्तीत जास्त सुखसोयी कशा देता येईल त्यासाठी मी भविष्यामध्ये प्रयत्न करतोय। आता एबीपीचं एकच चॅनल आहे म्हणून मला सांगायला ह्या गोष्टीचा आनंद आहे की माझ्यापेक्षा जास्त ह्या एसटी कर्मचाऱ्यांची काळजी तुला होती। तू मला पहिला प्रश्न 21 तारखेला विचारला की राज्य शासनानं सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना जे पगार जो आहे तो गणेश म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आधी द्यायचं निश्चित केलेलं आहे आणि तशा बातम्या आलेल्या आहेत, तर एसटी कर्मचाऱ्यांना मिळेल की मी ताबडतोब आमच्या लोकांना सांगून जी फाईल आहे वित्त खात्यांकडे पाठवली, ताबडतोब ती फाईल तयार केली। कारण शनिवार रविवार सुट्टीचा दिवस होता, शुक्रवारी पूर्ण वित्त खात्याच्या सगळ्या सचिवांशी चर्चा करून त्यांची मंजुरी घेतली आणि सोमवारी अजितदादांच्या मंजुरीसाठी पाठवली आणि सोमवारी अजितदादांनी तातडीने सही करून ह्याला आता मंजुरी दिली। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा